नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. जय श्रीराम, जय श्रीराम. आपण बऱ्याच दिवसातून आपण म्हणजे सारंग माझ्याबरोबर आहे आणि आम्ही आता मुंबईला निघालेलो आहे. आम्हाला असाच एक विषय म्हणजे पाऊस पण चालू आहे इकडे भरपूर. पावसाचं काय परिणाम असतात, पाऊस असल्यावर आणि धुकं पण असतं सकाळी सकाळी भरपूर, त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मुंबई एक्सप्रेस हायवेला असणारे स्पीड कॅमेरे आणि ओव्हर स्पीडिंग झाल्यानंतर दंड कसा बसतो आणि तो भरावाच लागतो आपल्याला. त्यामुळे ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालू नका, आपण त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहे. म्हणजे पहिला विषय पावसाळ्यामध्ये गाडी कशी चालवावी. दुसरा विषय आहे धुकं असतं भरपूर. धुक्यामध्ये पण आता मध्ये एक अपघात झाला होता आपल्या मुंबई एक्सप्रेस हायवेला, त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे धुक्यामध्ये पण गाडी कशी चालवायची. आणि तिसरं म्हणजे ओव्हर स्पीडिंग गाडी, म्हणजे जे घाटामध्ये जे कॅमेरे आहेत आपले, किंवा त्या घाटामध्ये समजा 60चं स्पीड आहे, कुठल्या ठिकाणी कुठून 60चं स्पीड चालू होतं, आपण ह्याबद्दल पण आपण बरीच चर्चा केलेली आहेत. पण काही बरेच जे आपले मित्र आहेत किंवा आपले यूट्यूब फॅमिली आहेत त्यांना काहीला माहीत नाही आहे, त्यामुळं दंड वगैरे खूप बसतो. त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला विषय आहे पावसाळ्यामध्ये गाडी कशी चालवायची. म्हणजे मित्रांनो, काय आहे, पाऊस खूप पडलेला असतो. पावसाळ्यामध्ये ब्रेक वगैरे पाऊस जास्त असेल तर आपण ओव्हर स्पीडमध्ये असतो, गाडी खूप फास्ट असते, किंवा त्यावेळेस रोडला पाणी साचलेलं असतं. त्यातमध्ये पण आपण स्पीडमध्ये जर गाडी नेली, म्हणजे ओव्हर स्पीड गाडी असेल आपली, एक 90-100च्या स्पीडला 80च्या वर जरी असेल तरी गाडी स्किट होऊ शकते. अशा आपण बरेच यूट्यूबला व्हिडिओ किंवा रील्स वगैरे आपण बऱ्याच ठिकाणी पाहितलेले आहेत की अपघात कसे होतात. पाणी सांडलेलं असतं, म्हणजे पाणी बऱ्याच ठिकाणी असं साचून राहिलेलं असतं. तेव्हाच गाडी स्पीडमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे अपघात होतात, किती लोकांचे जीव जातात त्यामध्ये. त्यामुळे गाडी पावसाळ्यामध्ये थोडी हळू चालवा. गाडी फार स्किट होती, म्हणजे स्लीप होती गाडी बऱ्याच ठिकाणी, तर गाडी एकदम हळू चालवा. सारंगचं काय म्हणणं आहे आपण बघूया त्याबद्दल. बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये कसं आहे, साचलेलं म्हणजे रस्त्याच्या बाजूला जो थर साचलेला असतो ना पाण्याचा, त्याच्यावरून जर गाडीचं टायर गेलं तर ते एक फ्रिक्शन तयार होतं आणि गाडी स्किड होऊ शकते त्या जागेवरती, म्हणजे घसरू शकते गाडी. हां, त्याच्यामुळं शक्य तेवढी स्पीड कमी ठेवा आणि इन्स्टंट ब्रेक मारण्याचा प्रयत्न नका करू तशा पाण्याच्या जागेवरती. आणि दुसरं, शेवाळ वगैरे ज्या जागेवरती आहे त्या जागेवरती शक्यतो गाडी गेली नाही पाहिजे. रस्त्यावरती जे कोपऱ्यावर पाणी साचून जे शेवाळ तयार होतं ना, तिथून शक्यतो गाडी गेली नाही पाहिजे, याची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पण गाडी स्लीप होऊ शकते. आणि ज्यावेळेस पाणी साचलेलं असतं, ज्यावेळेस गाडी स्लीप होते आणि आपण म्हणजे जर सारंग सांगितलं आपण ब्रेक मारलं नाही पाहिजे, तर ब्रेक मारलं नाही पाहिजे. गाडीत थोडी स्पीड कमीच ठेवा तशा ह्याच्यामध्ये, आणि गाडी पुढं सरळ जाऊन द्या. आणि दुसरी गोष्ट, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपले टायर जास्त घासलेले नसावे. हो, म्हणजे काय म्हणतात, वंड टायर जे असते ना, म्हणजे गोटा झालेला टायर, गोटा टायर, तर ते त्याच्यावरतून जास्त अपघात वगैरे होऊ शकतात. तर आपल्या टायरला अशा प्रकारे म्हणजे तुम्ही गाडी तेवढी फास्ट चालवू नका, कारण अपघात होण्याची आपली फॅमिली बरोबर असते, आपल्याबरोबर 4 लोक असतात, त्याची काळजी घ्या. म्हणजे प्रत्येक जे वाहन चालक आहेत, कुणी स्वतः मालक असेल किंवा कुणी ड्रायव्हर असेल, काय असेल, प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. आपल्याबरोबर 4 लोक असतात, त्यांची काळजी घेतली पाहिजे, कारण असं झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतर फार मोठं नुकसान होतं. म्हणजे काही लोकांना त्यातला जीव पण गमवावा लागतो. आता दुसरं एक विषय आहे, तो म्हणजे धुकं भरपूर असतं संध्याकाळचं किंवा सकाळी. दुपारच्या वेळेस तुम्ही 11-12 नंतर धुकं जास्ती नसतं, पण सकाळी 7-8 म्हणजे 4-5च्या नंतर, 3च्या नंतर तर धुकं भरपूर असतं. आता लोणावळ्याच्या घाटामध्ये पण खूप धुकं असतं, किंवा असं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोच धुकं खूप असतं. तर धुक्यामध्ये पण गाडी चालवते वेळेस आपल्याला काही दिसत नाही, तर तुम्ही त्यावेळेस जी आपली पार्किंग लाईट आहे त्याचा उपयोग करू शकता. आणि आपली लाईट जी पांढरी असते
पांढरा आणि दुःखही पांढरं असतं, त्यामुळं पुढचंही काही दिसत नाही धुक्यामुळं. तर दुसरं एक असा विषय आहे आपल्याकडं, म्हणजे जी समजा आता धुक्यावरती पिवळा जे आता फोकस लावतात आपल्याकडं, एक्स्ट्रा लाईट लावून देत नाहीत. समजा लावली तरी पकडतात आपल्याकडे. RTOला आपलं अलाउड नाही आहे तिथं पिवळी लाईट लावणं. आता दुसरा एक तुम्हाला एक मी सोपा उपाय सांगू शकतो. आपला पिवळा जो कपडा असतो बघा, गाडी पुसायचा वगैरे आपण पिवळा कपडा गाडीमध्ये असतो, तर तो म्हणजे अशा प्रकारचा एक असा पिवळा कपडा असतो किंवा असा, हे बघू शकता तुम्ही. तर तो कपडा आहे ना ओला करायचा, आणि जर तुम्ही हेडलाईटवर जर ठेवला तो असं लावून जर ठेवला, आणि त्यावेळेस गाडी आपली स्पीडमध्ये नसते, गाडी आपण स्लो असते त्यावेळेस, काही ते 40 स्पीडने असते धुक्याच्या वेळेस, कारण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोच स्पीड कमी असतं त्यावेळेस बऱ्याच गाड्यांचं, कारण पार्किंग लावून प्रत्येकजण चाललेला असतो. त्यावेळेस जर पिवळा कपडा जरी ओला करून त्या लाईटवर जरी लावला तरी पुढचं आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं. म्हणजे तो एक ऑप्शन आहे. नाहीतर आपण एकदम गाडी हळू चालवा आणि व्यवस्थित चालवा गाड्या. मित्रांनो, हे बघा, आता मी लोणावळ्याच्या अलीकडं आहे आणि इथं खूप मोठा अपघात झालेला आहे. इथं ते बघू शकता, खूप मोठा अपघात झालेला आहे लोणावळ्याच्या अलीकडेच. आपण म्हणजे आता आपला विषय चालूच होता, अपघाताचा विषय चालूच होता, त्यानुसार बघू शकता तुम्ही इथं खूप मोठा अपघात झालेला आहे. क्रेन वगैरे पण लावलेले आहेत इथं, ते बघू शकता. क्रेन वगैरे पण आहे, क्रेननी गाडी बाजूला काढण्याचं काम चालू आहे इथं. लोणावळा जिथं आपण एक्झिट घेतो लोणावळ्याचा त्या ठिकाणीच हा अपघात झालेला आहे. सिमेंटचा कंटेनर आहे, सिमेंटचा कंटेनरचा हे झालेला आहे इथं, अपघात झालेला आहे इथं. ट्रक असल्यामुळे फार मोठा अपघात झाला आहे इथं. खूपच भयानक असा अपघात झालेला आहे इथं. त्याच्यावरूनच निसटलंय ते. हो, त्याच्यावर पुढचं ते काही राहिलं नाही, पुढचं ड्रायव्हरची चारशे काय राहिलेच नाही आहे. तर पूर्ण ते पुढं त्याच्या ह्याच्यावर ओव्हरलोड भरला असेल मध्ये. नाही, ओव्हरलोड आता ते सिमेंटचं ओव्हरलोड नसतो, तेवढं जे त्याचं ते हे असतं ना तेवढंच त्यात भरलं जातं, तसं आहे त्याचं. तर ते पूर्ण गाडी पुढं आले, पूर्ण चारशेवर आलेली, त्यामुळं काही ड्रायव्हरचं काय माहीत नाही आता काय झालं आहे काय, कारण चारशेचं काही दिसत नाही, तर तेवढं काही हे झालेलं. मित्रांनो, हे बघा, ट्रकवाल्यांचं पण फारच अवघड असतं, काय कधी काय होऊ शकतं. त्यामुळं टायर्स असतील, गाडीचं इंजिन असेल, ऑइल असेल, काय वेळोवेळी चेक करत जावा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघत जावा. तेव्हा समोरच स्पीड कॅमेरा आहेत. इथं शक्यतो 100चं स्पीड आहे त्या ठिकाणी. आणि आपण आता पुढं ज्यावेळेस लोणावळा आपण आता ही क्रॉस हे लोणावळा आपण एक्झिटचं क्रॉस करून पुढं गेल्यानंतर पुढे ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी 60चं स्पीड चालू होतं, म्हणजे एकदम उतार पुढं लागतो तिथूनच. पण तिथंच खूप लोकांना दंड बसलेला आहे, कारण काही लोकांना, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, गाड्या एवढ्या फास्ट जातात तिथं आले की उतार असल्यामुळं स्पीडचा अंदाज कळून येत नाही आहे. तिथं 2000 रुपयाचं तुम्हाला फाईन बसू शकतो. माझा एक मित्र आहे, तर मित्राला 62,000 रुपयाचा दंड बसला. म्हणजे ॲक्च्युली त्याचं काय झालं, गाडीचं त्याला तो मॅसेज येत नव्हता, गाडीवर दंड वगैरे असा झालेला. ज्यावेळेस गाडी पकडली त्याची पोलिसांनी, त्यावेळेस 62,000चा दंड होता त्याच्या गाडीवरती. आणि त्यातला म्हणजे 55-60,000 रुपये तर एक्सप्रेसवरचाच होता, पुणे मुंबई एक्सप्रेसवरचाच. त्याचा हप्त्यातून त्याचा 2-3 वेळा मुंबईला कंटिन्यू जाणं व्हायचं. म्हणजे महिन्यात तो 8 ते 10 वेळा जायचा तो. त्यावेळेस त्याला म्हणजे एवढा दंड बसलेला आहे गाडीवर त्याच्या. आपलं गाडी हळू चालवा. आता आपण पावसाचे पण दिवस आपण तो विषय काढला, काही पाऊस पण खूप आहे. गाडी समजा उतारायला जरी गाडी असेल तरी स्किट वगैरे होऊ शकते, गाडी घसरू शकते. कधी ब्रेक तुम्ही मारता वेळेस मागं आरशामध्ये पाहत जावा, तो मागं कुठली गाडी आहे का, ते किती स्पीड आहे गाडीचं त्याचं, त्या हिशोबाने ब्रेक मारा. किंवा लेफ्ट साईडला आपल्याला जागा आहे का, आपण लेफ्ट साईडला गाडी घेऊन आपण असं हे थांबवू शकतो. एकदम स्पीडमध्ये ब्रेक वगैरे मारू नका, मागच्याहून पण धडकू शकतो तुम्हाला.
आता इथंही 100चं स्पीड आहे. जोपर्यंत आता आपल्याला खाली उतार लागत नाही आहे, म्हणजे लोणावळ्याचं थोडंसं आपण तो एक्झिट घेतल्यानंतर पुढं एक 4 ते 5 किलोमीटर आहे पुढं तो. तुम्हाला मी ते हे पण दाखवतो की 60चं स्पीड तिथं त्यांनी दिलेलं पण आहे त्या ठिकाणी. हे पहा इथं माझ्या डाव्या साईडला इथं 60चं स्पीड हे दिलेलं आहे इथं. 60 आणि ट्रकसाठी 40चं स्पीड आहे, बघू शकता. आणि इथून घाट स्टार्ट होतो, म्हणजे 1000 मीटरला म्हणजे 1 किलोमीटरला घाट स्टार्ट चालू होतो. इथं लिहिलेलं आहे त्यांनी आणि स्पीड पण लिहिलेलं आहे. म्हणजे असं पहा तुम्ही व्यवस्थित. आता माझ्या साईडने बघा गाड्या किती फास्ट जातात. माझं स्पीड आता 62 आहे. बघा इथं पण स्पीड दिलेलं आहे यांनी इथं. 60 कारसाठी 60 आणि ट्रकसाठी 40 सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. तर इथून घाट स्टार्ट होतो इथं. इथून थोडंसं पुढं आल्यानंतर इथं घाट स्टार्ट चालू होतो. इथून घाट स्टार्ट होतो. इथून घाट सुरू म्हणून इथं लिहिलेलं आहे इथं घाट सुरू. तर इथून आपल्याला 60चं स्पीड ठेवायचं आहे गाडीचं. घाट स्टार्ट म्हणून दिलेलं आहे इथं बघा, तर बघू शकता. आणि आपल्याला 60चं स्पीड ठेवायचं. 60च्या आतच गाडीचं स्पीड ठेवायला लागणार आहेत. काही लोकांना ज्यांना माहिती आहेत, म्हणजे आता मी कंटिन्यू रेग्युलर आपण व्हिडिओ टाकतो तर खूप लोक पाहतात. आता माझ्यासमोर एक एर्टिगा चाललेलं आहे, त्यांनी पण स्पीड इथं कमी केलेलं आहे. आणि त्याला इथं दंड बसलेला आहे बऱ्याच वेळा, तर त्याने एकदम स्पीड कमी केलं. आपलंही स्पीड एकदम कमी आहे, आपलं 55च्या आतच स्पीड आहे. तेव्हा आता ही इनोवा वगैरे गेली, ह्याला फाईन बसली. आता ही पोलिसाची गाडी गेली, हिला पण फाईन बसू शकतो, असं आहे. आता आपण जेव्हा आपण मुंबई वरून येतो तर लोणावळा एक्झिट आहे. मुंबईवरून येता वेळेस म्हणजे लोणावळा आपण जाता वेळेस तिथं पण कॅमेरे आहेत. पूर्ण घाटामध्ये 60चं स्पीड आहे, 100चं स्पीड नाही आहे. त्यामुळे गाडी तुम्ही 60नीच चालवा, नाही तर 2000 रुपये तुम्हाला दंड बसवू शकतो. घाट सोडल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण दत्तचा मॉल आहे तिथं पण कॅमेरा आहे. तिथं दत्तपासून पुढे गेल्यानंतर तिथं परत 100चं स्पीड चालू होतं. तिथून तोपर्यंत 60चं स्पीड आहे घाटामध्ये. आणि आपल्याला हा दंड हा भरावा लागतो, कारण ज्यावेळेस गाडी पोलीस पकडतात तर आपल्या गाडीवर दंड दिसतो त्यावेळेस ते फाईन आपल्याकडून घेतात असते. ऑनलाईन हा भरायच लागतो. नाही तर तुम्हाला ते ज्यावेळेस तुम्ही गाडी विकता किंवा इन्शुरन्स वगैरे काढता त्यावेळेस दंड वगैरे क्लिअर झालेला पाहिजे. मित्रांनो, आपण आता लोणावळा घाटात आहे आणि समोरच बघा इथं पण स्पीड कॅमेराचं लावण्यात आलेलं आहे. इथं बघा एस टीवाल्याने पण स्पीड एकदम कमी केलेलं आहे. एस टीला तर 40चं स्पीड आहे, आता आपलं 45 स्पीड आहे आपल्या गाडीचं. रिक्षा म्हणजे बसवाला तर 40च्या स्पीडने चाललेलं आहे, एकदम स्लोमध्ये. आपलं 45 होतं. म्हणजे आपण रिक्षावाला म्हणजे बसवाला एकदम नियमानुसार गाडी चालवत होता. आता काही लोकांना आता आपण पाहतोय आपल्या बाजूने खूप फास्ट अशा गाड्या जातात, त्यांना दंड हा बसू शकतो. माझा मागचा व्हिडिओ बघा, आपण त्यातमध्ये टोटल आपण तो अमाऊंट पण टाकलेलं आहे. एवढ्या कोटी रुपयाचा दंड हा बसलेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर लोकांना. पण तो मागे एक व्हिडिओ पण केलेला आहे, बायोमध्ये जाऊन माझ्या बघू शकता. आपण बरेच व्हिडिओ एक्सप्रेसवरचे आपण टाकलेले आहेत. आता आपण अमृतांजनच्या ब्रिजच्या आपण जवळ आलो. धुकं पण आहे. आता आपण दुपारची जरा एक 11चा टाईम असल्यामुळे थोडं धुकं जरा कमी झालेलं आहे. सकाळी जर आल्यानंतर तुम्ही म्हणजे 9-9:30पर्यंत धुकं खूप असतं, दिसत नाही आजूबाजूचं. पुढचं पण काय दिसत नाही, गाडी अशा अंतरावर कधी कधी दिसत नाही धुकं. आता बरंच धुकं आहे, म्हणजे डाव्या साईडला वगैरे खूप धुकं आहे, असं दिसत नाही झाडी वगैरे. तर पुढचं 100 मीटरला मला ट्रक दिसत नाही आहे, तुम्ही बघू शकता. फक्त पुढची एक गाडीच दिसते आपल्याला जी पुढं चालली आहे. त्यामुळे तुम्ही घाटात धुक्यामध्ये पण गाडी हळू चालवा, कारण पुढचं गाडीवाला कधी ब्रेक मारेल कधी थांबेल काही सांगता येत नाही. आता इथं पण पुढं कॅमेरे आहेत,
बघा समोरच कॅमेरे आहेत. इथं सुद्धा स्पीड कमी ठेवलं पाहिजे या ठिकाणी. बघा हे स्पीड कॅमेरे तिथे सुद्धा 60चं स्पीड ठेवा. 2000 रुपये तुम्हाला जर दंड वाचवायचा असेल तर तुम्ही हे करा, गाडी घाटामध्ये मुंबई पुणे घाटामध्ये गाडी 60चं स्पीड ठेवा. घाट चढता वेळेस पण 60चं स्पीड आहे आणि उतरताना पण 60चं स्पीड आहे. हे बा आपण आता जे मारुती मंदिर आहे तिथं आलो आहे आपण. अमृत अंजन ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपलं मारुतीचं मंदिर आहे. चालेल काय नाही आपल्या इथं पण पुढं दस्तुरी मारुती मंदिर इथं आहे आपण. आणि इथं पण पुढं कॅमेरा आहे बघा. तुम्ही बघू शकता समोर पण कॅमेरे आहेत. इथं खूप ठिकाणी कॅमेरे आहेत, खूप ठिकाणी कॅमेरे आहेत. गाड्या घाटामध्ये हळू चालवा. तुम्ही थोडा एक 200-300 मीटरला गेले की लगेच घाटामध्ये कॅमेरे आहेत. काही ठिकाणी कॅमेरे दिसून येत नाहीत, काही ठिकाणी दिसतात, काही ठिकाणी दिसून येत नाहीत. पाठीमागून पण फोटो घेतला जाऊ शकतो. गाडी हळू चालवा. धुकं असेल तेव्हा सुद्धा गाडी हळू चालवा. पाऊस असला तरी गाडी हळू चालवा. मित्रांनो काय वातावरण आहे समोर बघू शकता. लोणावळा घाटामधलं खूपच सुंदर असं आहे. वातावरण पण छान आहे. स्पीड कॅमेरे पण खूप भारी आहेत. असं धुकं सगळं असं हिरवगार वातावरण. घाटामध्ये थांबायला अलाउड नाही आहे. पोलिसवाले लगेच फाईन मारतात. आता पाऊस चालू असल्यामुळे काही ठिकाणी धबधबे पण ॲक्टिव्ह झालेले आहेत. टनेलमध्ये तुम्ही तर बघितलं असाल कॅमेरा, मागं पण होता कॅमेरा. आडोशी बोगदा आहे. आडोशी बोगद्यात आपण एंट्री करतोय. आडोशी बोगद्याच्या पाठीमागं स्पीड कॅमेरा आहे. आपण आडोशी बोगदा क्रॉस केल्यानंतर जिथे आपण ह्याला एक्झिट घेतो खोपोलीला, म्हणजे आता पहिला लेफ्ट साईडने एक्झिट होतो, आता राईट साईडने खोपोलीला जावं लागतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तो कुठं कसं जावं लागतं ते नवीन ज्यावेळेस ते चालू झालं होतं खूप लोकांचं गैरसमज की ते लेफ्ट साईडलाच जायचे. परत पुढून रिव्हर्स गाडी घ्यायची. ट्रॅफिक खूप जाम होतं तिथं. त्यामुळे आता त्यांनी ते बोर्ड वगैरे पण भरपूर लावलेले आहेत. परत ते माईक अलाउन्स पण करत होते जोपर्यंत लोकांना माहीत होत नाही तोपर्यंत. तर बऱ्याच लोकांना इथं पण बोर्ड लिहिलेलं आहे. खोपोली राईट साईडला आहे, मुंबई सरळ आहे. इथेही स्पीड कॅमेरा आहे पुढे, त्यामुळे इथेही गाडी तुम्ही हळू चालवा. पुढं तुम्हाला मी दाखवत असते पुढे कॅमेरा आहे तो. इथं पण पाटी दिलेले मुंबई सरळ, खोपोली राईटला आहे. आपल्याला इथूनच स्पीड कमी करायला लागणार आहे कारण कॅमेऱ्याची रेंज खूप लांबपर्यंत येते. या कॅमेऱ्याची आपण आता 45 ते 60च्या वर आपण घाटामध्ये जातच नाही. 45 ते 50च्या आसपास आपण असतो. हे पहा इथं मुंबई सरळ लेफ्ट साईड, मुंबई खोपोली राईट साईडला आहे. इथं स्पीड कॅमेरा होता. हे पहा इथं हे 2 रस्ते जातात. हा जो जातो राईटवाला तो खोपोलीला जातो आणि हा लेफ्ट साईडचा आहे तो हा मुंबईकडे जातो. हा धुकं पण किती आहे पहा. अजिबात दिसत नाही. आता पुढची बस चालली तर बस पण दिसत नाही पुढं, एवढं धुकं आहे.
तर आपला जो आता विषय हे झाला होता धुक्याचा, की धुकं खूप असतं म्हणून, तर बघा तुम्ही किती धुकं आहे. म्हणजे कमीत 100 मीटर पण अंतर नाही आहे, तेवढ्या अंतरमध्ये पण आपल्याला पुढची गाडी दिसत नाही आहे, एवढं धुकं येतात मध्ये. आपण टनेलमध्ये एंट्री करतो आपण इथे. धुक्यामध्ये एक सांगायचं म्हणलं कसं, पुढचा गाडीवाला किती स्पीडने आहे किंवा तो त्याला पुढचं पण दिसत नसतं. जसं आपल्याला आता जे 100 मीटर आहे किंवा 70 मीटर असेल, 50 मीटर असेल, आपल्याला त्या अंतर दिसत नाही, तसं पुढच्या गाडीला पण तेवढं पुढचं काही दिसत नाही आहे. तेव्हा तो कधी ब्रेक मारेल आणि आपण त्याला जाऊन कधी मागून म्हणजे आपला ब्रेक जर नाही लागलं तर आपण त्याला धडकू शकतो. त्यामुळे गाडी शक्यतो हळू चालवा, धुक्यामध्ये पावसामध्ये असेल. तर मिसिंग लिंकचं जर काम लवकर झालं तर तोही लवकर आपल्यासाठी वापरण्यात येऊ शकतो. घाटातलंही जे आपलं आता बरेच काही ट्रॅफिक वगैरे लागतं जाता वेळेस, घाट खूप जाम असतो, तो अर्धा तास आपला तो वाचू शकतो. हे बा आता आपण घाट थोडा क्रॉस करून आल्यानंतर आता इथं पुढं पण कॅमेरा आहे, पुढेच कॅमेरा आहे. कॅमेरा 60च्या आतच गाडी चालवायची आहे. मी बरेच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा गाडी घाटामध्ये 60च्या स्पीडने चालवा. बऱ्याच आपले जे चालक असतील, मालक, किंवा मी तुम्हाला जर सांगितलं किंवा मित्राला एवढा दंड बसला आहे माझ्या, त्याला माहीत नसल्यामुळं आपलं फक्त जोरात जशी स्पीडमध्ये गाडी असेल, 100चं स्पीड म्हणून तो 100च्या स्पीडनेच घाटात पण गाडी चालवायचा. काय असेल 60-70, 60च्या वर 61 जरी झालं तरीसुद्धा दंड हा बसतो. आता पुढं बघा, माझ्या पुढे एक थार चाललेले आहे, तो पण एकदम 50-60च्या आतच आहे त्याचं स्पीड. आता ही जी गाडी गेलेली आहे स्विफ्ट गेली पुढं, शोला एखाद्या वेळेस दंड बसू शकतो तिला. आता या 2 गाड्या गेल्या बघा, दोन्ही गाड्यांना दंड हा बसलेला असतो इथं. आता आपण दत्त स्नॅकच्या पाठीमागं आहोत. उताराला आहे आपण आता इथं. तुम्हाला इथं पुढचाही मी कॅमेरा दाखवणार आहे. तिथून 100चं स्पीड कुठून चालू होतं हे तुम्हाला दाखवतो. पहिलं 80चं स्पीड इथं दाखवण्यात आलेलं आहे, पाठी दिलेली. त्यानंतर पुढं जो कॅमेरा स्पीड कॅमेरा लावण्यात आलेला आहे तिथून पुढं मग 100चं स्पीड पुढं कंटिन्यू त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पाट्या वगैरे लावण्यात आलेल्या आहेत. इथं माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता 100 आणि 80 म्हणजे असं केलेलं आहे. म्हणजे घाट एंड होता वेळेस 80चं स्पीड आहे, 100चं स्पीड आहे. ट्रकला 80 केलेलं आहे, आता 100 केलेलं आहे. आणि पुढंच हे स्पीड कॅमेरा आहे. पुढं इथंही तुम्ही जोपर्यंत हा स्पीड कॅमेरा तुम्ही क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्या वाहनाचा वेग जो आहे हा 60च ठेवा. पुढं हा पास केल्यानंतर मग इथून पुढं 100चं जे स्पीड आहे ते चालू होतं. तर पूर्ण आपण पनवेलपर्यंत 100चं स्पीड आहे. येत्या वेळेस पण सेम असंच आहे. घाट इथून दत्त स्नॅकपासूनच तुम्ही तिथे ज्या पाट्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही 60चं स्पीड असेल किंवा 100चं स्पीड असेल किंवा 80चं असेल तर त्या पद्धतीनेच गाड्या चालवा मित्रांनो. आता दत्त स्नॅक्समध्ये आपण समोरच डाव्या साईडला दत्त स्नॅक्स आहे. पंप आहे, म्हणजे
हा पंप सोडल्यानंतर परत तुम्हाला परत पनवेललाच पंप आहे. डिझेल भरायचं असेल तुम्ही डिझेल इथं भरू शकता. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. आणि असेच सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर अजून दुसऱ्या कोणत्या विषयावर चर्चा व्हावी असं वाटत असेल तर तेही सांगा. ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.